आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी. मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा. मीरा रोडमधील खळखटाकनंतर राज ठाकरेंचा मुजोर अमराठी व्यापाऱ्यांना थेट इशारा. पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा. महाराष्ट्रात राहताय, शांतपणे राहा, मराठी शिका. दुकानं बंद करून किती काळ राहणार? आम्ही काही घेतलंच तर तुमची दुकानं चालणार. राज ठाकरेंचा अमराठी व्यापाऱ्यांना इशारा. महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा. दुकानं नाही, शाळाही बंद करीन. त्रिभाषा धोरणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचं सरकारला खुलं आव्हान. सक्ती केल्यास दुकानं नाही, शाळाही बंद करण्याचा दिला इशारा. या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची, हे ह्यांचं स्वप्न आहे. मीरा रोड ते पालघरचा पट्टा गुजरातमध्ये सामील करण्याचा डाव. राज ठाकरेंचा मोठा आरोप. तो दुबे, तुम मुंबई में आ जाओ. मुंबई के समुंदर में डुबे डुबे कर मारेंगे. कि जब आपने मुंबईत या समुद्रात बुडवून बुडवून मारू. राज ठाकरेंचा भाजप खासदार निशिकांत दुबेंना खुलं आव्हान. ज्या वेळेला ती निवडणूक जाहीर होईल त्यावेळेला आम्ही चर्चा करू शकतो. राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी ठाकरेंचं विधान. गुरुवारी झालेल्या राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची नाराजी. सर्व आमदार माजलेत अशी जनतेची भावना. टीका फक्त पडळकर आव्हाडांवरती नाही तर सर्वांवर होते. मुख्यमंत्र्यांनी आमदारांना सुनावलं. विधानभवनातील हाणामारी प्रकरणी नितीन देशमुख, सर्जेराव टकलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती. हनी ट्रॅप प्रकरणी तपास यंत्रणा नाशिकमध्ये. नाशकातील वरिष्ठ महसूल अधिकारी अडकल्याची चर्चा. एका हॉटेल व्यावसायिकाचीही चौकशी सुरू असल्याची माहिती.